अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद. निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराबाहेरचा निर्णय घेतल्याचाही सिब्बलांचा दावा. 29 नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तरीही निर्णय प्रशासकीय पातळीवर न्यायिक पातळीवर नाही. ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे. बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली. संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर आमदार शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा. योगेश कदम यांचा संजय राऊतांवर पलटवार. संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं. दिल्ली लाठीचार्ज. मोदी शहांच्या गैरहजेरीवरून कामकाज नाहीच. 175 कोटींचा चुराडा. अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचं आहे. खासदार संजय राऊत यांचा दावा. मोदींनी शहांच्या मागणीला नकार दर्शवला. राऊतांचं वक्तव्य. उत्तराखंडच्या सभेनंतर भाजपकडून व्यासपीठाचं शुद्धीकरण. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. शुद्धीकरण करणाऱ्यांना अटक करण्याची ही मागणी. तर घटनेची चौकशी करणार नड्डांची ग्वाही. राहुल गांधी चोर आहेत. त्यांच्यामध्ये जिन्नांचा आत्मा शिरलाय. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. फोनवरून बादल यांच्या तब्येतीची विचारपूस. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शिर्डी पोलिसांनी नोंदवला कल्पना खरातचा जबाब. शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल. विरारमध्ये मनवेलपाडा तलाव परिसरात डेअरीवर एफडीएची धाड. मुदत संपलेलं दूध. आईस्क्रीम विक्रीचा आरोप. कारवाई दरम्यान दुकानदार आणि तक्रारदारांमध्ये गोंधळ. घाटकोपरमधील अशोकनगर दरड दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू. 32 तासानंतर बचाव कार्य थांबवलं. अखेर सदाम हुसेन यांचा मृतदेह बाहेर काढला.